किती प्रेम आहे ना आई अंशूमध्ये आणि सुषमध्ये. नाही म्हणजे लग्न आपल्या परिस्थितीला साजेसं झालं नाही त्यांचं, पण तरी बघा ना किती एकमेकांमध्ये लगाव आहे, एक प्रकारचा बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये, नाही का आई? काय असतं आई, ह्युमन सायकोलॉजीमुळे माणूस ना एखाद्याला आपण म्हटलं ना तू वाईट आहे, तू वाईट आहे, तू वाईट आहे असं सारखं म्हणत राहिलं ना की त्याच्यावरही तसा परिणाम होतो. तसंच काहीतरी आपल्या अंशूचं झालं. नाहीतर बघा आता बघा किती बायकोवर प्रेम करतोय बघा ना तो. मला तर खरं सांगते हल्ली अंशूकडे बघून ना आणि त्यांच्यातलं प्रेम बघून भरूनच येतं. त्याच्यामध्ये भरून येण्यासारखं काय आहे गं? म्हणजे अंशूने लग्न केलंय तिच्याशी, तर बायकोला सांभाळण्याची जबाबदारी आहे ना त्याची आता. आणि एकमेकांना सांभाळणं यालाच लग्न म्हणतात ना. आणि सांगू का मल्लिका, त्याला जर तिचा आणि तिच्या घरच्यांचा विश्वास जिंकायचा असेल ना तर मग त्याला असं वागणं भागच आहे ना. ही तर बेसिक गोष्ट आहे नाही. सुष्मिताची आता तो चांगला वागतोय, पण त्याआधी तो इतर बायकांची कसा वागायचा लक्षात आहे ना? का विसरलीस? तुम्ही कुठे विसरायला देता आई मला? मी विसरू देत नाही म्हणजे ह्याच्यात माझाच दोष आहे का? वाईट वाटलं का तुम्हाला? तुला ना काय म्हणायचं असतं, कधी म्हणायचं असतं ते ना काय मला कळतच नाही बाई. तुझ्या मुलाने त्या चिंगीसारख्या भाबडे आणि निरागस मुलीचा विश्वासघात केलाय, म्हणजे जन्मभर नाही भरून येणार ना अशी जखम दिली तिला. 4 दिवस बायकोशी चांगला वागला म्हणून हे सगळं काही विसरता येणार नाही मल्लिका. तू ना आता त्याच्या चुकांवर पांघरून घालणं बंद कर. आई अंशू पण तुमचा नातूच आहे ना हो. म्हणजे आता त्यांनी काहीही केलं तरी तुम्ही त्याच नजरेने बघत राहणार का त्याच्याकडे? तो प्रयत्न करतोय ना. नुसते प्रयत्न नाही कामाचे, परिणाम दिसले पाहिजेत. इथून पुढे त्याची चूक खपवून घेतली जाणार नाही हे त्यालाही कळलं पाहिजे मल्लिका. डोकं चढलेलं माझं अजून तुझ्याशी बोलून बोलून मला असं वाटतं. आई डोकं दुखतंय का हो तुमचं खूप? काय समजत नाही ग ते. तुझ्याशी बोलून बोलून दुखते का माहित नाही ग. पण त्या दिवशी ना आता ते मी ना जरा वाचत बसले होते आणि सुष्मिता ज्यूस घेऊन आली होती माझ्यासाठी, तो मी घेतला आणि मग काय म्हणजे मी एक मिनिट तुम्ही शांत राहा. मी तुमच्यासाठी गरमागरम आलं टाकून चहा करून येते. हा आणू का चहा? हा आलेच मी. नारायण चला निघूया. वडाला नमस्कार करूया आणि निघूया. हो नाही तर स्वप्नात येईल परत तुमच्या आणि तुम्ही त्याला आय लव्ह यू म्हणाल. चला. हाय ताई. हाय जीजू. दादा तू इथे कसा? हा वहिनीसाठी आला असशील ना? मी पण माझ्या स्वीट हार्ट साठी आलो. आम्ही पूजा करून घेतो. लावूया. ए सुश,
काय झालंय पायाला तुझ्या? तू लंगडतेस कशासाठी? काही नाही, लागलंय थोडस मला. पाय मुरगळलाय का तुझा? अगं खरंच काही नाही झालंय, मी बाथरूम मध्ये पडले, थोडस लागलंय. माझ्याकडे का बघतेस तू? अशी कशी पडलीस ग तू? अगं ताई, मी सांगितलं ना बाथरूम मध्ये पडले. साबणाचं पाणी झालं होतं सगळं, ते मला काही कळलं नाही आणि मी घसरले. अगं पण सुश, अगं पण तू किती प्रश्न विचारतेस? मी पूजा करते ना, तू का डिस्टर्ब करतेस मला ताई? मला करू दे पूजा. कमॉन स्वीट्स, अजून 2 फेरे फक्त. अंशू बास झाला, नाही होते आता. 5 फेऱ्या झाल्या ना, एनफ. पाय दुखायला लागला आता. ग पण स्वीट्स, 7 फेरे 7 जन्मांसाठी. काही गरज नाहीये. सुष्मिता, पाय दुखतोय ना तुझा? बास झाल्या फेऱ्या. एक्सक्यूज मी वहिनी, काय म्हणतेस तू? तिचा पाय दुखतोय ना, तिला नाही घालता येणार 7 फेऱ्या. त्यात काय, मी आहे ना, मी करतो 7 फेरे पूर्ण. माय गॉड, किती रोमॅन्टिक नवरा आहे माझा. पाहिलं, अंशूला सुष्मिताची किती काळजी आहे. म्हणजे सुधारणेला थोडा तरी वाव आहे, आणि लग्नानंतर होईलच की प्रेम त्यांच्यामध्ये सुद्धा. हे प्रेम आहे का अजून काहीतरी आहे, याची फक्त थोडी माहिती काढायला हवी आपल्याला. हे त्यांचं त्यांना कळलं तरी खूप आहे स्वानंदी मॅडम. करू दे त्यांना त्यांचा संसार.